9:50च्या दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहे. यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोणताही वार सुद्धा झालेला आहे. जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आहे आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. ॲडिशनल सिटी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथल्या आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डेली स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे. परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपीसुद्धा अटक केली जाते. अक्षय बाळू मस्के सध्या आमचे जे मागे तिथं रिक्षा चालक होते, मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल. मोटिव्ह आम्ही शोध घेणारच आहे, त्यासाठी आरोपी मिळायला लागतील. खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील. मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही. खात्रीशीर आमचं शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. 3 ते 4 लोक होते आणि काय राऊंड फायर झालेले आहेत, 4 राऊंड फायर झालेले आहेत. खोटा असेल त्याच्यावर त्यांनी वार झालेला आहे. जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे, आरोपी शोधायला कुठेही करून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी आहे सध्या दिसून येते. 4 लोक आहेत, आरोपीचे वय निष्पन्न नाही आहे. 3 ते 4 आरोपीची आयडेंटिफाय त्यावेळी मला डिटेल्स सध्या मोठी आपल्याला काही क्लिअर नाही आहे. त्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी मला डिटेल्स परत एकदा हे करू. साधारण 25 होतं असं दिसतं. टोळी उद्योग की नाही हे कळण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू. थँक्यू. ह्याच्यात अपेक्षित ठरणार असं म्हणता येणार नाही, आपल्याला मोठी ठरणारच कळेल. आरोपी अटक झाल्यावर हे कळेल. जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केली तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की डिटेक्ट केली. ते प्रत्येक आपल्याला गुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळं आपण डिस्कशन करू. त्याचे कारण काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील. काय घरगुती कारणं असतात, सर्वच गँगची कारणं अशी काही नाही आहेत. म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्याचं त्यासाठी काही कारण नाही आहे. लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आणि कोमिंग ऑपरेशन चालू आहेत, वेपन रिकव्हरी चालू आहेत, क्राईम ब्रांच चालू आहेत, आमचे रात्रीचे नाकाबंदी चालू आहेत. सर्व एकत्रित आहेत आणि सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.